पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। अस्थिरोग विभागातील विद्यार्थ्यांचं रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत होता। आता या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी 3 विद्यार्थ्यांचं निलंबन करण्यात आलं असून त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून देखील काढून टाकण्यात आलंय। किती तारखेची घटना आहे, तुम्हाला कधी समजलं, काय नेमकी तक्रार आली आणि आपण काय कारवाई केली? मला सोमवारी दुपारी जे JR1 आहेत, कनिष्ठ निवासी जे अस्थिंगोपचार विभागामध्ये काम करतात, त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे। सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली। चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे 3 ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे JR2 आहेत, जे त्याच विभागात काम करतात, त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे। आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती, त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत, आई ज्या कनिष्ठ निवासीची, त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं। बाकी नंतर जे JR1 आहेत डॉक्टर्स, तर 4 JR1 डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं। आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती। आता आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे। 11 वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे। ह्या बैठकीमध्ये जवळजवळ 15 ते 20 मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे। वय साधारण किती आहे त्यांची तक्रार आहे त्यांची आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची? वय साधारणतः म्हणजे काय ते 1 वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत। म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे, त्या मुलाची तक्रार आहे। आणि त्यांचे 1 वर्षांनी वरिष्ठ असलेले ते आहेत। तुम्ही हा सगळा प्रकार दाबताय, विलंब करताय, माहिती देत नाही, असं ऐकावं। आता मी जसं सांगितलं सुरुवातीलाच की ज्या दिवशी तक्रार माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली, चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे। केवळ निलंबनाचीच कारवाई यांच्यावरती होणार आहे का? कायदेशीर कारवाई यांच्यावरती काय होऊ शकते का? अशा प्रकारची काय आता हो, अँटी रॅगिंग कायद्याच्या चौकटीमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत। जसं त्याचं स्वरूप असेल रॅगिंगचं, म्हणजे काय बाबा फक्त बोलले, फिजिकल केली किंवा अजून काय आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये जे काही प्रावधान आहेत आणि जे आपल्याला याच्यामध्ये पुराव्यानिशी सापडेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। अहवाल कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे सगळं? अहवाल कसं आहे की याच्या गाईडलाईन्स आहेत। तुम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणतः 7 दिवसाच्या चौकशी पूर्ण करून अहवाल द्यायचा असतो। सर, हा नेमका घटनाक्रम काय आहे? कधीची घटना आहे? घटनाक्रम सांगतो। घटनाक्रम म्हणजे सोमवारी आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे। घटना कधी झाली? नाही, घटना म्हणजे कसं आहे की त्यात त्यांनी तक्रार दिलेली आहे, आपण त्याची पूर्ण चौकशी करतोय। चौकशी केल्यानंतर, पूर्ण चौकशी केल्यानंतरच आपल्याला नेमकं कुठे कुठे काय झालं आणि कधी झालंय हे आपल्याला सांगता येईल। तक्रारीत साधारणतः त्यांनी आता हे 8-15 दिवसाचा पिरियड मेन्शन केलेला आहे, परंतु असं एक्झॅक्टली त्यांनी तारीख किंवा असं काही लिहिलेलं नाहीये। नाही, याच्यामध्ये तक्रारीमध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की याच्यामध्ये कुठला डेट्स किंवा काही मेन्शन केलेलं नाही आणि तक्रार आपल्याला सोमवारीच प्राप्त झालेली आहे। नाही, याच्यामध्ये मेडिकलचा विषय नसतो आणि याच्यामध्ये मुलंच आहेत, कोणी स्त्री नाही वगैरे काही नाहीये, मुलंच मुलं आहे। म्हणजे नेमकं काय त्या विद्यार्थ्यांचा काय छळ केलेला आहे? तक्रारीत काय मानसिक शारीरिक नाही, तक्रारीमध्ये कसं आहे की त्यांनी एकाच विद्यार्थ्याच्या आईने तक्रार केलेली आहे। तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून काय काय आहे ते जाणून घेतोय।
ते कसं आहे की आत्ताच मला त्याच्या बाबतीत भाष्य करता येणार नाही, कारण तक्रार जी आहे तर तक्रार आपल्याला पूर्ण व्हेरीफाय करावं लागेल. तक्रार पण जवळजवळ मला वाटतं काहीतरी 3-4 पानाची. तर काय तक्रार आहे लोकांना जाणून घ्यायचंय सर, नेमकं काय रॅगिंग रॅगिंग विषयीच तक्रार आहे ना. पण काय नेमकं सर रॅगिंग म्हणजे काय सर? सौम्य आहे. काय रॅगिंग म्हणजे काय? आता बरोबर पाय केलं काय काय झालं? केलं? त्यामध्ये कसं आहे, आता रॅगिंगचे बरेच हे आहे की काहीतरी बोलणं जे थोडंसं काय म्हणतो आपण हार्श बोलणं, मोठ्याने बोलणं, ओरडणं, आणि परत काही काही समजा बाबा त्यांचं असं मत आहे की शिव्या सुद्धा दिल्यात काही, तर ते सगळं आपण व्हेरीफाय करतो. वी शुड हॅव प्रूफ. तक्रारीमध्ये तुम्ही जे सांगितलं हे आहे का की इतर काय वेगळं तक्रारीमध्ये? शारीरिक त्रास दिला असं तक्रार लिहिलंय का? नाही तेवढं मला काय आठवत नाही. 4 पानी तक्रार आहे. तुम्ही ऐकायचं का? मुळात असा मुद्दा आहे आपण तेवढं तक्रार वाचा सर. त्यामुळे ते लोकांना तर ते जाणून घ्यायचं. आणि एक नेमकं racking म्हणजे काय? तुम्ही फोन पण उचलत नाही, माहिती देत नाही सरांना. नाही की मंत्रालयाच्या वैद्यकीय शिक्षणामधून म्हणजे वैद्यकीय विभागामधून तुम्हाला तक्रार जी आहे प्राप्त झाली, मग ही कारवाई जी आहे ती आपण थेट वरच्या स्तरावरून सूचना आल्यानंतर सुरू केली की आपण काय सुमोट ऍक्शन घेतलेली होती का, किंवा वरून तक्रार प्राप्त झाल्यानंतरच तुम्हाला हे कळलं की नाही. हे बघा, ते असं पण झालं असेल की वरती त्यांनी पहिली कंप्लेंट केली असेल, माझ्याकडे नंतर केली असेल. नाही पण सुमोटो आपण म्हणजे माहिती नव्हती का? जर महाविद्यालयामध्ये तक्रार जर पहिले मंत्रालयातून दिली अशी माहिती आहे. महाविद्यालयात जर अशी पद्धतीची घटना घडत असेल आणि तुम्हाला मंत्रालयातनं तक्रार प्राप्त होत असेल तर हे तुमचं फेल्युअर नाही का? माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतरच मी त्याच्यावर काहीतरी कारवाई करू शकतो. माझ्याकडे तक्रारच आली नाही ना. तक्रार डायरेक्ट मंत्रालयात दिली अशी माहिती आहे, बरोबर आहे? तशी असू शकते, कारण मला फोन आधी आला आणि नंतर मला त्याच्यानंतर इथं तक्रार आली. हे जे रँकिंग करणार आहेत त्यांना काय निलंबित केलं तुम्ही काय? हो, त्यांना आपण इमिजिएटली सस्पेंड केलंय आणि हॉस्टेलमधून पण निष्कासित केलेलं आहे. जे काय अनेक जणांची करत होती वाटतं गेल्या वर्षभरापासून, तर आता समोर ही घटना, पण वर्षभरापासून ते सांगतात मोठ्यापेक्षा काढायला लावत होते, बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या करत होते. असं- माहिती नव्हती का सर तुम्हाला? असं काहीच कल्पना नव्हती. सर, मेडिकल कॉलेजच्या रँकिंगमध्ये नव्याने प्रकार उघडकीस नाही. म्हणजे अनेक कॉलेजच्या ठिकाणी असे प्रकार होत असतात. याच्या पुढे ही अँटी रँकिंग कमिटी जी आहे ती या तात्पुरत्या तपासापूर्वी बनवली आपण का पुढे पण आपण कुठले हे अँटी रॅगिंग कमिटी असते, ती परमनंट असते. त्यामधले काही मेंबर समजा चेंज झाले तर आपण त्याचं पुनर्गठन करतो. काल पण आपण जी पहिली कमिटी होती अस्तित्वात होती, परंतु त्यातले काही मेंबर हे ट्रान्सफर झालेले असल्यामुळं त्याचं आपण पुनर्गठन केलं. विशाखा कमिटी टाकत असते. एक्झॅक्टली अस्तित्वातच असते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.